नमस्कार मंडळी. साडी कितीही सुंदर असली तरी ब्लाऊज चुकीचा निवडला तर संपूर्ण लूक खराब होतो आणि ही चूक बहुतेक जणी नकलत करतात. ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर तुम्हालाही कधी असं वाटलंय का की डिझाईन छान आहे पण अंगावर काहीतरी चुकतंय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमची पुढची साडी घालताना पुन्हा तीच चूक होऊ शकते. फोटोमध्ये सुंदर दिसणारा ब्लाऊज प्रत्यक्षात तुम्हाला सूट होईलच असे नाही आणि याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त साडी नाही, योग्य ब्लाऊज डिझाईनच तुमचा संपूर्ण लूक एलिगंट किंवा बिघडलेला दाखवतो. जर तुम्ही ब्लाऊज शिवायला देणार असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. कुठल्याही प्रकारच्या साडीवर ब्लाऊज शिवून घेण्याआधी हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण साडी कितीही महाग घेतली तरी ब्लाऊज डिझाईन चुकीचं झालं तर संपूर्ण लूक खराब होतो. बऱ्याच वेळेला असं होतं की दुकानात किंवा फोटोमध्ये ब्लाऊज खूप छान दिसतो पण स्वतः घातल्यावर तो तसा सूट होत नाही. त्यामुळे ब्लाऊज शिवून घेण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स दाखवणार आहे जे तुम्ही कोणत्याही साडीवर नक्की करून घेऊ शकता. सध्या बॅक साईड ब्लाऊज डिझाईन्स खूप जास्त मागणीत आहेत. डीप कट बॅक, व्ही शेप कट, यू शेप कट, दोरी असलेले ब्लाऊज, टाय अप स्टाईल, बटन डिझाईन, बो डिझाईन, कटवर्क बॉर्डर असे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. पण प्रत्येक डिझाईन प्रत्येक बॉडी टाईपला सूट होईलच असं नाही. त्यामुळे फक्त फॅशन बघून डिझाईन निवडण्यापेक्षा आपली उंची, पाठ किती रुंद आहे, खांद्याचा शेप आणि आपण ब्लाऊज कशासाठी घालणार आहोत हे सगळं लक्षात घेऊन डिझाईन ठरवणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही क्लासी आणि एलिगंट लूक हवा असेल तर मीडियम कट बॅक ब्लाऊज किंवा बंद बॅक ब्लाऊजवर एम्ब्रॉयडरी, प्रिंटेड स्लीव्ज किंवा हलकं कटवर्क खूप छान दिसतं. अशा डिझाईन्स ऑफिस वेअर, फॅमिली फंक्शन किंवा डे टाईम कार्यक्रमांसाठी खूप योग्य ठरतात. यामध्ये साडी साधी असली तरी ब्लाऊजमुळे लूक रिच दिसतो. विशेषतः सिल्क, कॉटन, सिल्क किंवा पैठणी साड्यांवर हे डिझाईन खूपच शोभून दिसतात. जर तुम्हाला थोडा मॉडर्न आणि स्टायलिश लूक हवा असेल तर डीप बॅक कट ब्लाऊज, दोरी असलेले ब्लाऊज, क्रॉस लेसिंग डिझाईन किंवा स्टेटमेंट बटन असलेले ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता. पण अशा डिझाईन्समध्ये फिटिंग खूप महत्त्वाचे असते. फिटिंग नीट नसेल तर ब्लाऊज घालताना किंवा चालताना अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे अशा डिझाईन्स शिवताना अनुभवी टेलरकडूनच शिवून घ्या आणि ट्रायल नक्की घ्या. आजकाल बो डिझाईन, नॉट डिझाईन आणि फक्त स्लीव्ज ब्लाऊज देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे डिझाईन्स तरुण मुलींपासून ते नववधूंपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. पफ स्लीव्ज किंवा जड डिझाईन असलेले ब्लाऊज जर जाड बॉडी टाईपवर घेतले तर लूक जड दिसू शकतो. त्यामुळे अशा वेळी स्लीव्जचा साईज, लांबी आणि डिझाईन थोडं बॅलन्स करून घ्यायला हवं. ब्लाऊज शिवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅब्रिक. साडीचं फॅब्रिक आणि ब्लाऊजचं फॅब्रिक यामध्ये योग्य मॅच असणं खूप गरजेचं आहे. जड साडीवर फारच हलका ब्लाऊज किंवा हलक्या साडीवर फार जड ब्लाऊज घेतला तर संपूर्ण लूक बिघडतो. त्यामुळे बॅककट डिझाईन घेताना आतला अस्तर, हुक्स, दोरीची मजबूती याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे सगळं तुमच्या कम्फर्टसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच साडी घेतल्यानंतर लगेच कोणताही ब्लाऊज डिझाईन फायनल करू नका. आधी साडीचा रंग, वर्क, काठ आणि तुम्ही साडी कुठल्या कार्यक्रमासाठी घालणार आहात हे सगळं विचारात घ्या. त्यानंतरच ब्लाऊजचा बॅक कट, स्लीव्ज डिझाईन आणि नेक पॅटर्न ठरवा. आज मी तुम्हाला जे सगळे डिझाईन्स दाखवले आहेत त्यातून तुम्ही तुमच्या साडीसाठी योग्य असा ब्लाऊज नक्कीच निवडू शकता. जर तुम्हाला असा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठला ब्लाऊज डिझाईन सगळ्यात जास्त आवडला. अशाच नव्या आणि ट्रेंडी डिझाईन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.